Welcome my dear friends. Today we are going to take practice set 7.1. Question number 5 is there. Okay, I'm reading question number 5. The dimensions of a cuboid are 44 centimeter, 21 centimeter, 12 centimeter. It is melted and a cone of height 24 centimeter is made. Find the radius of its base. क्वेश्चन आधी समजून घ्या काय आहे. एक तुम्हाला काय दिलेलं आहे, सुरुवातीला एक क्यूबॉइड सांगितलेला आहे. ओके, त्या क्यूबॉइडला पुन्हा काय केलंय, मेल्ट करण्यात आलाय तो क्यूबॉइड. ठीक आहे. ओके, सपोज हा एक क्यूबॉइड आहे. आता या क्यूबॉइडला काय केलंय पहा, तर हा क्यूबॉइड सुरुवातीला ज्याच्या एलबीएच तुम्हाला दिलेले आहेत, हा आहे 44 एल आहे त्याची. त्याच्यानंतर बी तुम्हाला किती सांगितलं पहा, 21. ओके, याला आपण 21 पकडूया. ठीक आहे. आणि याची जी आहे त्याची हाईट पकडूयात आपण 12 सेंटीमीटर. ठीक आहे, हे आपल्याला काढायची गरज नाही, फक्त तुम्हाला सांगतोय समजावं म्हणून. आणि याला काय केलं, पुन्हा मेल्ट केला, वितळवलं याला. आणि याला वितळवून याच्यापासून काय बनवला, एक कोन बनवला. ठीक आहे, अशा पद्धतीचा एक काय केला, कोन बनवला. ठीक आहे. आता या कोनची तुम्हाला काय केली, स्ट्रेट हाईट दिलेली आहे. हाईट इज आय थिंक 24 सेंटीमीटर. यस, इट इज 24 सेंटीमीटर. ओके, तर तुम्हाला विचारलंय काय पहा, की व्हॉट इज इट्स रेडियस. तुम्हाला याची रेडियस विचारली, रेडियस काय असेल. ओके, आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली, की याला मेल्ट करून हा बनवलाय, म्हणजे याचं जेवढं वेट असेल तेवढंच याचं वेट असेल. याला जेवढं लोखंड लागलं तेवढंच याचं लोखंड असेल. म्हणजे याचं थोडक्यात म्हणायचं तर व्हॉल्यूम सेम असेल. ओके, द व्हॉल्यूम मस्ट बी सेम, कारण यालाच वितळवून हा बनवलाय, म्हणजे याचं व्हॉल्यूम कसं आहे, सेम आहे. ठीक आहे. ओके, आता आपल्या लक्षात आलं याचा आणि याचं व्हॉल्यूम कसं आहे, सेम आहे. याचा आणि याचं व्हॉल्यूम कसं आहे, सेम आहे. म्हणजे थोडक्यात कसं, की आपण एखादी वस्तू समजा कशात, एखाद्या वेगळ्या आकाराच्या भांड्यात ठेवली आणि तीच वस्तू दुसऱ्यात ठेवली, तर त्याच्या वजनात काही बदल होणार आहे का, नाही. ओके, कारण त्याच वस्तूपासून ते बनलेलं आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ याचा आणि याचं व्हॉल्यूम सेम आहे. आता आपल्याला दोन्हीचा विचार करावा लागेल. तो कसा मांडायचा बघा. अबाउट क्यूबॉइड. ओके, पहिल्यांदा क्यूबॉइडच्या संदर्भात. आता बघा, डायमेन्शन जे तुम्हाला दिलेले आहेत ते देतानाच LBH अशा पद्धतीने दिलेले असतात, ते तसेच मांडून घ्यायचे. ओके, सो L इज इक्वल्स टू 44 सेंटीमीटर, B इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर अँड H इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. ओके, हे पहिल्यांदा LBH दिलेलं मांडून घेतलं याचं. आता याचं जे पण व्हॉल्यूम, याचं व्हॉल्यूम काढायला आपल्याला काय अडचण नाही, काहीच नाही, कारण LBH दिलेलं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता याच्या बाबतीत पण आपल्याला लिहावं लागेल. सो अबाउट कोन. ओके, अबाउट कोन काय आहे पहा, त्याची हाईट तुम्हाला दिलेली आहे, दॅट इज स्ट्रेट हाईट, नॉट स्लॅन्ट हाईट. ही स्ट्रेट हाईट आहे, दॅट इज 24 सेंटीमीटर. अँड यू हॅव टू फाइंड रेडियस. रेडियस इज इक्वल्स टू व्हॉट. आता अजून एकदा मी रिपीट करतोय, की या दोघांचं व्हॉल्यूम बदलणार नाही, कारण याच्यापासूनच याला बनवलेलं आहे. हा, दोघांचं जर सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया म्हटलं तर डेफिनेटली वेगळा येणार आहे. ठीक आहे, पण वजन मात्र तेच येणार आहे, व्हॉल्यूम तेच येणार आहे. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ cuboid is equals to volume of कोन. कोणाचं आणि क्यूबॉइड दोघांचं व्हॉल्यूम कसं असणार आहे, सेम असणार आहे. सो व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. क्यूबॉइडचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे, L इंटू बी इंटू एच इज इक्वल्स टू, इकडे व्हॉल्यूम ऑफ कोन काय आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बरोबर आहे, हा झाला याचं व्हॉल्यूम. आता आपल्याला बघा, हे आहे, हे आहे, आपल्याला हे काढायचं, पण हे आर स्क्वेअर मध्ये चाललंय, आपल्याला कुठेतरी स्क्वेअर रूट काढून काढावं लागणार. आधी आपण किमती टाकूयात. व्हॉट इज L. L इज 44. सो 44 इंटू बी 21 इंटू एच दॅट इज 12 इज इक्वल्स टू 1/3 इंटू, इज इट गिवन द व्हॅल्यू ऑफ पाय. पायची व्हॅल्यू दिलेली आहे का, तर पायची व्हॅल्यू दिलेली नाही. सो यू कॅन पुट, आपल्याला काय टाकता येईल पहा, 22/7 इंटू आर स्क्वेअर ला आर स्क्वेअर इंटू एच म्हणजेच किती 24. आता इथे लक्षात घ्या, हा 22/7 घेणं का सोपं आहे, कारण ह्या दोन्ही नंबर्स 23 आणि 7 हे दोन्ही इकडे मल्टिप्लाय मध्ये येणार आहेत. क्लिअर, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पुढच्या स्टेपला मी काय करतो पहा, हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करत बसूच नका, काय गरज नाही मल्टिप्लिकेशन करायची. ह्या फक्त 3 आणि 7 ला इकडे घेऊन या, म्हणजे काय होईल पहा, 44 इंटू 21 इंटू 12 इंटू 21. हे 21 कशामुळे आलं लक्षात आलं का पहा, दिस इज द मल्टिप्लिकेशन ऑफ 3 and 7.
3 आणि 7 मल्टिप्लिकेशन दोघांचं केलं कारण दोन्ही डिनॉमिनेटर प्लेसला मल्टिप्लाय झाले आणि इकडं इंटू मध्ये आले. क्लिअर. ओके, इकडे काय उरलं पहा 22 इंटू 24 इंटू आर स्क्वेअर. पटतंय का पहा. हे 22 ॲज इट इज 24 ॲज इट इज. हे दोघं इकडे गेले 1 न मल्टिप्लाय केलं तर तोच राहणार नंबर. आता इकडे राहिला आर स्क्वेअर. हे दोघं पण आहेत ना, हे दोघं इकडे येऊ द्या डिनॉमिनेटरला. म्हणजे काय होईल पहा बरं. हे मी आता आर स्क्वेअर इकडच्या बाजूला मांडतोय. आर स्क्वेअर इज इक्वल्स टू हे घेतोय 44 इंटू 21 इंटू 12 इंटू 21. ओके, अपॉन मध्ये काय येईल पहा लक्षात घ्या. 44 या ठिकाणी घेतला, 21 इथं 12 इथला एच आणि हा 21 दोघांच्या मल्टिप्लिकेशन मुळे आलेला. आणि या ठिकाणी 24 आणि 22 राहिलेलं तर मांडून घेऊया. 22 इंटू 24. ओके, हे दोघं डिनॉमिनेटर मध्ये गेले. क्लिअर. आता पुढची स्टेप काय असेल पहा. मी फक्त काय केलं, आर स्क्वेअर तिकडे होता तो इकडे येऊन आलो. क्लिअर. आता कॅन्सलेशन होतं तेवढं करा. 12 1 जा 12, 12 2 जा. ओके, आता पहा 2 1 जा 2, 2 2 जा 2, 2 जा आणि 22 22. फिनिश. आपलं उत्तर इथं सापडलं. सो आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होतं 21 इंटू 21. याचा अर्थ कळला का. आर 2 वेळेस असेल तर 21 इंटू 21 म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन कशाला करताय. डायरेक्टली यू कॅन राईट आर इज इक्वल्स टू 21. आर काय भेटला तुम्हाला 21. ह्याचं मल्टिप्लिकेशन करणार आणि पुन्हा त्याचं स्क्वेअर रूट काढणार. त्याच्या दोघं जण भेटले ते एक घ्या. ठीक आहे. सो देअरफॉर द रेडियस ऑफ बेस ऑफ कोन इज 21 सेंटीमीटर. तर त्याची जी रेडियस आहे कशाची, बेसची, ते किती असेल 21 सेंटीमीटर असेल. ओके, सो दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come to the next question, question number 6. आता क्वेश्चन 6 काय म्हणतोय पहा. यू हॅव गिवन 2 शेप्स. तुम्हाला 2 शेप्स दिलेले आहेत. हा काय 100% सिलेंडर आणि हा आहे कोन. ओके, सो हाऊ टू सॉल्व. सो द क्वेश्चन इज ऑब्झर्व द मेजर्स ऑफ द पॉट्स इन द गिवन फिगर्स. हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंडर पॉट होल्ड. पहा म्हणजे या पॉट मध्ये हे जे कोण साइड जो कप आहे म्हणा किंवा पॉट आहे तर हे किती बसतील असा क्वेश्चन आहे. म्हणजे क्वेश्चन खूप इझी आहे समजून घेतला तर. म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागलं आपल्याला प्रश्न काय आहे की आता तुम्हाला एक साधी गोष्ट विचारतो मी. आपण एखादी बकेट कन्सिडर करतो. ठीक आहे. आता ही जर बकेट समजा आपण मांडूया, या बकेटमध्ये ह्या बकेटची क्षमता किती आहे समजा 15 लिटरची क्षमता आहे. किती आहे 15 लिटरची क्षमता. आणि मी तुम्हाला एक क्वेश्चन केला की हा एक दुसरा काय आहे छोटा मग आहे. तर या मगची कॅपॅसिटी जर विचारली समजा 1 लिटर असेल. किती आहे 1 लिटर. तर हे किती मग बसतील याच्यात. डेफिनेटली 15 मग बसतील. बरोबर आहे. म्हणजे या 15ची कॅपॅसिटी असणाऱ्या बकेटमध्ये 1 लिटरना किती बसणार आहेत 15 मग. हे जर समजा 2 लिटरचा कप असेल तर डेफिनेटली काय होणार आहे पुन्हा ते कमी होणार आहे. म्हणजे काय होईल 7 मग बसतील आणि शेवटचा अर्धाच मग बसेल. संपून जाईल. आणि हा जर समजा अर्धा लिटरचा मग असेल तर तुम्हाला 30 मग टाकावे लागतील. बरोबर आहे. म्हणजे याच्यात करायचंय काय पहा. हे जे बिगर व्हॉल्यूम आहे त्याला छोट्या व्हॉल्यूमने डिवाइड करायचं. उत्तर निघणार आहे कसं पहा. 15 ला 1 ने डिवाइड केलं 15 मग लागलं. आता हेच किती आहे 15 लिटरचीच कॅपॅसिटी पण हा 2चा आहे. मग कितीचा आहे 2चा. मग 15/2 केलं की उत्तर तुम्हाला 7.5 भेटतं. 7.5. पुन्हा हाच मग जर समजा 1/2चा असेल म्हणजे काय झालं 15/1/2 हा मल्टिप्लायला जातो इकडं. म्हणजे उत्तर 30 आलं. म्हणजे याचा अर्थ काय की अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले तर एकच काम करायचं मोठ्या व्हॉल्यूमला छोट्या व्हॉल्यूमला डिवाइड करायचं. ही गोष्ट आपल्या या ठिकाणी काय आली लक्षात आली. ठीक आहे. मग इथं करायचं काय पहा. मोठ्या भांड्याचं व्हॉल्यूम पहिल्यांदा काढावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. सो we will find the volume of bigger pot and then we will find the volume of smaller pot and then we will divide the volume of bigger pot by smaller. क्लिअर. असं आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. म्हणजे आधी मोठ्याचं व्हॉल्यूम काढू. मग आता हे व्हॉल्यूम काढा किंवा जर समजा असे क्वेश्चन्स तुम्हाला एमसीक्यू मध्ये आले. आता एवढा मोठा येणार नाही पण जर समजा एखाद्या वेळेस असं शॉर्ट येऊ शकतो तर त्यावेळेस तुम्हाला या व्हॉल्यूमला डायरेक्ट या व्हॉल्यूमने डिवाइड केलं तरी चालतं. काढायच्या ऐवजी डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युले टाकायचे आणि उत्तर काढून घ्यायचं तसंही चालतं. ओके. सो पहिल्यांदा अबाउट सिलेंड्रिकल पॉट. बरोबर आहे. सिलेंड्रिकल पॉट जो पहिला सिलेंड्रिकल पॉट आहे त्याचा आधी विचार करूयात आपण. ओके.
सो व्हॉट इज हाईट, हाईट किती आहे पहा त्याची, हाईट इज 10 सेंटीमीटर. ओके, अँड व्हॉट इज रेडियस, आता रेडियस इथं 2 असणार लक्षात घ्या, याची पण रेडियस आणि याची पण रेडियस. ठीक आहे, हा मोठा आहे म्हणून मी याची रेडियस मोठा आर घेतो. आर इज इक्वल्स टू किती आहे, आता ऍक्च्युली इथं गरजच नाही आपल्याला, का, कारण आपण दोन्ही फॉर्म्युले एकत्र करणार नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आर जरी असा लिहिला तरी चालेल, कारण दोघांचं सेपरेट व्हॉल्यूम काढतो आपण. ठीक आहे, सो इट इज 7 सेंटीमीटर. Okay, so I think you can find the volume of that pot. Okay, so volume of pot is equals to काय असायला पाहिजे फॉर्म्युला पहा, याच्यासाठी सिलेंडर आहे, सिलेंडरचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर एच. राईट. ओके, सो वी विल फाइंड द वी विल पुट द व्हॅल्यूज. आता रेडियस 7 आहे म्हटल्यावर आपण 100% काय टाकणार, 22/7 पायची व्हॅल्यू. ठीक आहे, 22/7 into r square means 7 चा स्क्वेअर, square of 7 into what is h, h is 10. Okay, so the next step 22/7 into 7 into 7 into 10. So 7 cancel 7. Okay, आता इथं काय झालं, दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. ठीक आहे, काय होईल मल्टिप्लिकेशन, तर या दोघांचं 10 7 70 आणि 70 into 22 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, किंवा तुम्ही असं जरी केलं असतं डायरेक्ट 220 into 7 तरी चाललं असतं. ठीक आहे, 220 into 7, 0 ला 0, नंतर 7 2 जा 14, पुन्हा येतो 7 2 जा 14, 5 म्हणजे काय आलं 1540 सेंटीमीटर काय व्हॉल्यूम आहे, म्हणजे क्यूब. हे झालं व्हॉल्यूम कशाचं, व्हॉल्यूम ऑफ पॉट. पहिलं जे व्हॉल्यूम काढला पण ते पॉटचं ते निघालं. आता याच्यात आणखीन एक वे असू शकतो, याच्यात पायची व्हॅल्यूज टाकायची नाही का, कारण त्याच्याकडे पण एक पाय आहे, तो पायला पाय कट करता येत होता. ठीक आहे, आपण टाकली असो, नो प्रॉब्लेम. आता व्हॉल्यूम ऑफ अबाउट कोन, अबाउट कोनिकल पॉट असं लिहितो मी. ओके, सो आता या पॉट मध्ये तुम्हाला हाईट दिलेली आहे, स्ट्रेट हाईट. ओके, दॅट इज 10, सेम हाईट इज दर. ओके, बघा ते खूप सोपं झालं असतं, कारण या याचला हा याच्या डायरेक्टली कट करता आला असतं, दोघांची एज सारखी आहे. ठीक आहे, अँड द रेडियस इज इक्वल्स टू, रेडियस काय आहे पहा, दॅट इज 3.5. ते सोपं पडलं असतं कारण कॅन्सलेशनला सोपं झालं असतं. ओके, सो नाउ वी विल फाइंड द व्हॉल्यूम ऑफ पॉट. व्हॉल्यूम ऑफ पॉट इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला येणार आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. क्लिअर, सो 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 टाकून घ्या. देन आर स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घेणार आपण, 3.5 चा. ओके, 3.5 स्क्वेअर इंटू 10, एच किती आहे तर 10 आहे. ठीक आहे, सो आय हॅव रिटन हिअर. ओके, नेक्स्ट आता इथं 1/3 ॲज इट इज ठेवा, इंटू 22/7 इंटू 3.5 इंटू 3.5, 2 टाइम्स लिहिले मी स्क्वेअर करायच्या ऐवजी. इंटू काय घेतलं आपण, 10 घेतला. क्लिअर, आता बघा कॅन्सलेशन कसं सोपं जात आहे. 7 1 जा 7. ओके, 7 1 जा 7, 7 5 जा 35. क्लिअर, 7 5 जा 35. पुढं या ठिकाणी हा आहेच, पुन्हा आता ह्याचं कॅन्सलेशन होत आहे का पहा कशानं. ठीक आहे, आता कॅन्सलेशन तर इथं होत नाहीये. ठीक आहे, मग काय केलं आपण, बाकी कॅन्सलेशन होत नाही, मग आपण सगळ्यांचं काय करूयात, मल्टिप्लिकेशन करूयात. कसं पाहता, इथं 22 इंटू आता 0.5 ने 10 ला मल्टिप्लाय केलं की तो हाफ होणार, म्हणजे काय होणार 5 होणार तो. ओके, सो 5 इंटू 3.5 डिवाइड बाय 3. याला असंच ठेवा, कारण याला कॅन्सलेशन करायला गेला तर काहीतरी पॉइंट मध्ये येणार उत्तर तुमचं, आणि पुन्हा घेताना उत्तरात थोडीशी चूक होणार का, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतल्यामुळे. याला असंच ठेवा. ठीक आहे, सो हे लक्षात आलं का बा, हे 5 का आलंय 10 च्या ऐवजी, बिकॉज आय मल्टिप्लाइड दिस 10 बाय 0.5 अँड 0.5 मेक दॅट नंबर हाफ, म्हणून हा झाला 5 आणि 3.5 ला 3.5. सो हे झालं व्हॉल्यूम कोणाचं, सेंटीमीटर क्यूब असंच लिहितो मी. कोणाचं झालं व्हॉल्यूम, लक्षात आलं का, हे दिस इज द व्हॉल्यूम ऑफ कोनिकल पॉट. आता नंबर ऑफ जग्स, नंबर ऑफ जग्स किती जग्स बसतील बघा, आता हे काढायचे. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ कोनिकल पॉट. ओके, दोघांचं व्हॉल्यूम आपल्याला टाकायचं. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट म्हणजे किती आले पाहिजे, आपण काढलेलं 1540. आता ऍक्च्युअली नाही, इथं आपण एक काम केलं तरी चाललं असतं.
ही स्टेपच जशाच तसे ठेवली असते नाही तरी चाललं असतं, कॅन्सलेशन अजून सोपं पडलं असतं. ठीक आहे. सो आता व्हॉल्यूम ऑफ कोण आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोणाचं घ्यायचं. ठीक आहे. 22 इंटू 5 इंटू 3.5 आणि हे डिवाइड बाय आहे 3. आता पहा थोडस आपण इथं हे नसल्यामुळे थोडं खाली थोडं काय झालेलं आहे वेगळं झालेलं आहे. आता हा जो 3 आहे तो काय होणार आहे वरती मल्टिप्लाय मध्ये जाणार आहे. सो इट विल बिकम 1540 इंटू 3 आणि डिवाइड बाय काय होणार आहे 22 इंटू 5 इंटू 3.5. सोपं झालं आता काही अवघड नाही. ठीक आहे. आता कसं कॅन्सलेशन करायला पाहिजे. ओके. याने हा या दोन्ही नंबर नाही डिव्हिजिबल आहे. हाऊ 22 1 जा 22. 22च्या टेबलमध्ये डायरेक्ट हा 154 येतो. आपण मग अशी इथं करून पण पाहिलं होतं पहा. ठीक आहे. 7 जा हा कितीचा येतो 7 जा. सो इट विल बिकम 7 आणि या ठिकाणी 0 ॲज इट इज. पुन्हा काय करता येईल 5 1 जा 5 5 1 जा 5 किती उरला 2 उरला 5 4 जा बरोबर आहे. आता वरती काय आलं पहा 14 इंटू 3 आणि खाली 3.5 राहिले. आता या 3.5 चा हा पॉईंट काढून टाकायचा आणि याला एक 0 द्यायचा किंवा याचा हा पॉईंट इथला काढून टाकूयात आपण तरी चालेल किंवा डायरेक्टली एक साधी गोष्ट सांगतो 3.5 2 जा किती होतो 7 आणि 7 2 जा 14 म्हणजे याला 4 चा भाग बसतोय. ओके. 35 4 जा या ठिकाणी 4 आला 3.5 आहे. ठीक आहे. आणि 4 3 जा काय भेटतं तुम्हाला 12. ओके. म्हणजे याचा अर्थ काय की नंबर ऑफ जग्स जे आहेत ते किती असणार आहे तुमचे 12. आता याला मात्र युनिट येणार नाही सेंटीमीटर वगैरे कारण हे नंबर आहेत ना किती जग बसतील तर किती टोटल जग बसणार आहेत 12 जग्स बसणार आहेत. इथं थोडं जर किचकट वाटत असेल ना तर तुम्हाला आणखीन एक ऑप्शन आहे. काय करायचं हा जो पाय आहे ना याची जी व्हॅल्यू काढणार तुम्ही हे फक्त पाय ॲज इट इज ठेवायचं म्हणजे इथं डायरेक्ट हे याची व्हॅल्यू काढायची याची जी काय असेल म्हणजे याचं किती येणार आहे 49 येणार आहे ना आणि इथं काय येणार आहे 10. सो 49 0 म्हणजे काय 490 पाय असं ठेवायचं आणि इकडं पण तसंच पायची व्हॅल्यू टाकायची नाही तसंच ठेवायचा आणि खाली पायला पाय कॅन्सल करायचं तसंही चालेल. ओके. कारण 10 ला 10 सुद्धा कॅन्सलच होणार आहे काही अवघड नाही. ओके. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come to the next question, question number 7, and it says that काय म्हणतो पहा क्वेश्चन a cylinder and a cone have equal bases. ठीक आहे दोघांची बेस इक्वल आहे. The height of the cylinder is 3 cm and the area of its base is 100 cm square. The cone is placed up on the cylinder. Volume of the solid figure so far is 500 cm cube. फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. तुम्हाला टोटल हाईट काढायची. आधी क्वेश्चन समजून घ्या काय म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीचा एक सिलेंडर आहे. ओके. हा सिलेंड्रिकल बेस झाला याचा. ठीक आहे. आणि याच्या वरती एक्झॅक्ट वरती काय आहे कोन केलेला आहे. ठीक आहे अशा पद्धतीचा. आता याच्यात तुम्हाला काय काय दिले पहा. सो यू हॅव गिवन दॅट येस द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर म्हणजे याचा अर्थ काय हा जो सिलेंडर आहे ना इथून इथपर्यंतचा फक्त सिलेंड्रिकल पोर्शन याची जी हाईट आहे ती किती आहे 3 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. देन द एरिया ऑफ इट्स बेस म्हणजे हा खालचा जो भाग आहे ना याचा एरिया ह्या बेसचा तो किती आहे म्हणून सांगितलं तुम्हाला 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. देन व्हॉट यू हॅव गिवन येस द होल व्हॉल्यूम ऑफ होल फिगर म्हणजे सगळ्या फिगरचं जे व्हॉल्यूम आहे. ओके. The volume of whole figure is equals to 500 centimeter cube. ओके. किती आहे 500 सेंटीमीटर क्यूब आहे टोटल फिगरचं व्हॉल्यूम. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा पुढं येस सो फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. पहा लक्षात घ्या तुमच्याकडे ही हाईट आहे पण तुमच्याकडे ही हाईट आहे का नो यू डोंट हॅव दॅट हाईट. ओके. म्हणजे आपल्याला आपण याला थोडा वेळ H1 पकडूयात आणि याला H2 पकडूयात. ठीक आहे. H1 आणि H2. H1 इज द हाईट ऑफ सिलेंड्रिकल पोर्शन आणि ही जी आहे ती H2 जी आहे ती हाईट ऑफ कोनिकल पार्ट. ठीक आहे. सो इन द फिगर ओके. आता काय काय दिले ते आपण क्लिअर केलं. आता आपण आणखी एकदा लिहूया. इन द फिगर द हाईट ऑफ सिलेंड्रिकल काय दिले पार्ट काय दिले काय खेळणं आहे काय आहे. ओके. फक्त सिलेंडर लिहूयात आपण इथं. ओके. द हाईट ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू किती आहे बघा त्याला आपण H1 म्हटलेलं आहे
इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर हे झालं हाईट ऑफ सिलेंडर. ओके, आणि त्याच्या बेसचा एरिया पण दिलेला आहे. द एरिया ऑफ बेस इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. त्याला आपण काय म्हणतो, पाय आर स्क्वेअर म्हणतो, कारण तो सर्क्युलर पोर्शन आहे ना. सो दॅट इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, हे अबाउट कशाच्या बद्दल झालं, हे फक्त झाली माहिती सिलेंड्रिकल पोर्शन आहे त्याची. आता तुम्हाला जो वरचा जो कोन आहे त्या कोनची हाईट वगैरे तुम्हाला काय हाईट तर काढायची आपल्याला दिलेली आहे का नाही, पण त्याची रेडियस मात्र आपल्याला माहिती. आणि लक्षात ठेवा रेडियस याची आणि याची सेम आहे, त्याच्यामुळे त्याला आर म्हटलं तरी चालेल. ओके, सो द रेडियस ऑफ कोन इज इक्वल्स टू रेडियस ऑफ सिलेंडर. ओके, त्याला आपण काय पकडूयात, आर पकडूयात. दोन्हीसाठी कॉमन आहे म्हणून मी दोघांनाही काय पकडतो, आरच घेऊन टाका. दोन्ही सारखे, त्याच्यामुळे काय वेगळेपणा घ्यायची गरज नाही. आता आपल्या डोक्यात एक आलं पाहिजे की आपल्याला हे उत्तर कसं काढायचं. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हा जो भाग आहे म्हणजे कुठला, वरचा जो कोण आहे त्याचा बेस माहिती झालेला आहे. यू नो द बेस. ठीक आहे, आता मला एक सांगा, तुम्हाला डायरेक्ट याच्यातलं हाईट काढता येणार आहे का, नाही. कारण ह्याची जर हाईट काढायची असते तर बेसची रेडियस माहिती आहे, एरिया पण माहिती आहे, पण याचं व्हॉल्यूम तरी माहिती पाहिजे होतं, तर काढता आलं असतं. काढता येणार नाही. आणि इथं सुद्धा हाईट माहिती आहे याची, ह्याच्या बेसचा एरिया माहिती आहे, आपण रेडियस काढू पण शकतो. पण जर रेडियस काढत बसलो तर आपल्याला तो खूप किचकट होईल. कारण इथं जर समजा त्या पटीत असतं तर आपण पटकन उत्तर काढलं असतं 7, 3.5 असं काही जरी असतं तर. ठीक आहे, मग आपल्याला एक काम करता येईल की तुम्हाला हे तर माहिती आहे की टोटल व्हॉल्यूम जे आहे, टोटल व्हॉल्यूम म्हणजे कोणा कशाचं, सिलेंडर प्लस तुमचा जो काय आहे कोण आहे त्याचं. ओके, मीन्स काय करावं लागेल पहा, पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल की ह्या टोटल व्हॉल्यूम वरून आपल्याला कुठं जाता येते का. सो टोटल व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. ओके, सो टोटल व्हॉल्यूम ऑफ फिगर. ओके, त्या फिगरचं जे व्हॉल्यूम आहे ते इज इक्वल्स टू काय आहे लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस काय येईल पहा, प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन. कळतंय का. ओके, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन. टोटल व्हॉल्यूम काय आहे 500 इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर माहिती आहे का, नाही, पण फॉर्म्युला माहिती आहे ना. सो व्हॉट इज फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, लक्षात ठेवा एच आहे, पण या ठिकाणी H1 घ्यावा लागेल. फॉर्म्युला एच आहे पण आपला इथं एच कोण आहे, H1 आहे. सो दॅट इज वाय H1. आता इथं R1 R2 घ्यायची गरज का नाही माहितीये का, कारण दोघांची रेडियस सेम आहे. ओके, सो नो प्रॉब्लेम. प्लस सो व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कोन, 1/3 पाय आर स्क्वेअर H2. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. नाव यू कॅन सी 500 विल बी ॲज इट इज इक्वल्स टू, कॅन आय से की पाय आर स्क्वेअर अँड पाय आर स्क्वेअर बोथ आर इक्वल इन बोथ. ओके, दोन्ही सॉरी पाय आर स्क्वेअर काय आहे, इक्वल इन बोथ, दोघांमध्ये कॉमन आहे. सो आय विल राईट हिअर पाय आर स्क्वेअर ॲज इट इज कॉमन अँड हिअर H1 प्लस, आता या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे H2 म्हणू का मी, H2/3. पटतंय का. ओके, कारण हा 3 ह्या दोघं हे सगळं मल्टिप्लाय मध्ये असते इथं. ठीक आहे, सो H2 × 1 H2 आणि 3 ला 3 ॲज इट इज. आता आपल्याला माहिती आहे पाय आर स्क्वेअर माहिती आहे, व्हॅल्यू काय आहे पाय आर स्क्वेअरची, इट इज 100. ओके, या ठिकाणी 500 राहू दे असाच इन ब्रॅकेट. आता H1 माहिती आहे का बघा, येस वी नो H1 दॅट इज 3 सेंटीमीटर. सो 3 प्लस H2/3. आता हा जो आहे इथं तो मल्टिप्लाय मध्ये, तो इकडे आल्यावर कशाचं आहे, डिव्हिजन मध्ये. सो कॅन आय से 500 डिवाइड बाय 100 इज इक्वल्स टू 3 प्लस H2/3. डेफिनेटली येस. आता इथं कॅन्सलेशन झालं, सो इट इज 5. आता काय आलं पहा, 3 प्लस H2/3 इज इक्वल्स टू 5. ओके, आता करावं काय लागेल, एकतर ह्याला सॉल्व्ह करत बसावं लागेल किंवा दुसरा ऑप्शन या 3 ला पुढे पाठवावं लागेल. याला ब्रॅकेट करायची काही गरज नाही. ओके, या 3 ला पुढे पाठवलं काय झालं पहा बरं, H2 डिवाइड बाय 3 इज इक्वल्स टू 5 मायनस 3. इज इट ओके, प्लसचा पुढे गेला मायनस झाला. सो H2 इज इक्वल्स टू H2/3 इज इक्वल्स टू 2. मग आता हा जो 3 आहे तो डिवाइड मध्ये पलीकडे गेला मल्टिप्लाय झाला. सो H2 इज इक्वल्स टू 2 × 3
इट मीन्स H2 इज इक्वल्स टू 6. H2 म्हणजे काय ते क्लिअर करा आधी. H2 इज द हाईट ऑफ कोन. तो जो कोण आहे ना त्याची हाईट निघाली आपल्याला. ठीक आहे, H2 काय घेतला आपण, याची हाईट निघाली. मग हा 6 आहे आणि हा आपल्याकडे 3 आहे. अँड वी वॉन्ट द हाईट ऑफ टोटल फिगर. ओके, त्या फिगरची आपल्याला टोटल हाईट पाहिजे. ओके, सो द हाईट ऑफ काय म्हणूयात त्याला आपण, खेळणं वगैरे काय दिलेलं आहे त्याला शब्द, द हाईट ऑफ द फिगर. ठीक आहे, द हाईट ऑफ द फिगर इज इक्वल्स टू, आता ह्याच्यात हाईट ऑफ द फिगर म्हणजे काय येणार, हाईट ऑफ सिलेंडर आणि हाईट ऑफ कोन. म्हणजे मी असं म्हणू का, H1 प्लस H2. येस, डेफिनेटली. सो H1 इज 3 प्लस 6 दॅट इज 9 सेंटीमीटर. म्हणजे ते जे खेळणं आहे किंवा तो जो काही फिगर आहे त्या फिगरची टोटल हाईट जे आहे ते किती आहे, 9 सेंटीमीटर. देन यू हॅव टू राईट द स्टेटमेंट, द हाईट ऑफ figure is 9 सेंटीमीटर and it is 3 plus 6. ही कशी आहे, 3 plus 6 म्हणजे याचं 3 आहे आणि याची काय आहे, 6 आहे. लक्षात येते का पहा. ऍक्च्युली हे खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन समजला पाहिजे तो काय बोलतोय ते. ठीक आहे, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, तर अशा पद्धतीने आपण 5, 6 आणि 7 हे 3 जे क्वेश्चन्स आहेत ते घेतलेले आहेत. ओके, सो वी विल टेक द रिमेनिंग क्वेश्चन्स इन द नेक्स्ट पिरियड. ओके, सो त्याच्या आधी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्यांना सांगायला विसरू नका. ओके, थँक्यू.